माझं या माध्यम उद्याचा मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे। पक्षीय अहंकार बाजूला ठेवत सोबत काम करण्यावरती दोन्ही पक्षांचं एकमत झालंय। पक्षाचे नेते एकजुटीने तयारीलाही लागले। मेळाव्याच्या नियोजनासाठी काही मुद्देही एकत्र काढण्यात आलेत। सोशल मीडिया बॅनरवरनं एकमेकांना न डिवचण्यावरतीही एकमत झाले। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज वरळी डोम इथे पाहणी केली आणि त्यांच्याशी चर्चा केली। आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। ही तयारी झाली आहे, काय कोण झालेलं आहे? ते मुळामध्ये हा डोमचा फार मोठा म्हणजे चांगला इतिहास आहे। या डोममध्ये 2018 काय 17ला शिवसेनेची संहिता ठरली होती। ज्या संहितेमध्ये आज जे आम्हाला तोडून गेलेत, मोडून गेलेत, पाठीत खंजीर खुपसून गेलेत, ते याच संहितेमध्ये होते आणि तिथून म्हणजे 2012 पासूनच त्यांची प्रगती झाली आहे। हे कोणी नाकारू नाही शकत। या डोमनी ज्यावेळेला कोविड आला त्या कोविड काळामध्ये यात पहिला डोम पूर्ण जगामध्ये देशामध्ये पहिला डोम उभारणारा हाच आहे NSCIचा डोम। मराठी माणूस आता एकवटला। ज्या पद्धतीने या सरकारने आम्ही म्हणू ते धोरण आणि जिकडे बांधू ते आमचंच तोरण अशी जी काही त्यांची मानसिकता धारणा झाली आहे त्याला कुठेतरी मराठी माणसांनी एकत्र येऊन छेद दिलाय। रामदास कदम आहेत, ते असं म्हणत आहे, ABP सोबत बोलत होते, ते बोलले की उद्धव ठाकरेने एक कट रचला होता राज ठाकरे यांना रस्त्यावरून हटवायचा कणकणीच्या दौऱ्यावर। काय म्हणणार तुम्ही? मुळात एक सांगू, कट कारस्थान करण्यामध्ये रामदास कदमांचा कोण हात नाही धरू शकत। इतके बेशरम नाहीच आहे, म्हणजे त्यांना ती शरमच नाहीये। बेशरम काही बोलतात, काही त्यांना असं वाटतं की हे माझं अपील होईल, पण त्यांना माहिती नाहीये की तुमच्याबद्दलची लोकांमध्ये घृणा वाढत चालली आहे। कारण आम्ही एकेकाळी रामदास भाई म्हणायचो। हा कसला, हा भाई कसला, हा आरोप करणारा भोंदू हे। मेळाव्याबाबत दोन्ही पक्षांची दिलजमाई झाली आहे, कशी ते पाहूयात। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्याचं काम करणं यावरती सहमत आहेत दोन्ही पक्ष। बॅनर घोषणांमधनं दोन्ही पक्षांनी एकमेकांना न डिवचणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे। सोशल मीडिया बॅनर जाहिरातींद्वारे मेळाव्याची जोरदार तयारी। गर्दीचं नियोजन ही दोन्ही पक्षांची जबाबदारी असणार आहे संयुक्तपणे। दोन्ही पक्षातील नेत्यांची विशेष टीम करून जबाबदारीचं वाटप होईल। आज मेळाव्यातील प्रत्येक बाबीची रंगीत तालीम होणार आहे। व्यासपीठावरती केवळ पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्षांना स्थान असेल आणि इतर नेते मात्र व्यासपीठासमोर असतील। ठाकरे बंधूंसह मोजक्या नेत्यांचीच भाषणं होतील। आदित्य ठाकरे, अमित ठाकरेही व्यासपीठाखालीच असतील। मेळाव्याचा केंद्रबिंदू हे ठाकरे बंधूच असतील। सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसन व्यवस्था असेल। पुढची बातमी बघूयात। लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला सामाजिक न्याय खात्याचा निधी मिळतोय। सामाजिक न्याय खात्याचा 410 कोटींचा निधी लाडकी बहिणीसाठी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याच्या अनुषंगाने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती मिळतेय। मला दर महिना 410 कोटी